प्रिय प्रेक्षक, वेगवेगळ्या शहरातून लहान मुलं गायब होण्याच्या घटना आपल्या समोर येतात आणि अशा वेळी आपण घाबरून न जाता जास्तीत जास्त सावध होणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना सतर्क करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जसं की लहान मुलांना आपण हे सांगणं गरजेचं आहे की कुठल्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये. कोणीही त्यांना खाऊ दिला तर तो घेऊ नये. शाळेतून येताना आपले आई वडील, मोठे बहीण भाऊ किंवा जवळचे नातेवाईक आल्याशिवाय घरी परत यायचं नाही. आणि एवढंच नाही तर आपल्या आई वडिलांचे फोन नंबर, घरचा पत्ता तोंडपाठ ठेवायचा. आणि एवढंच नाही तर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांनी आपल्या पालकांचा हात सोडून इकडे तिकडे पळून जाणं किंवा आकर्षक गोष्ट दिसल्यास तिला हाताळणं हे टाळायला हवं. पालकांनी सुद्धा गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. आणि हो, आपण फक्त आपल्या मुलांच्या बाबतीत नाही तर इतरही मुलांच्या बाबतीत जागरूक आणि भावनाशील असायला हवं. चला तर मग सजग नागरिक होऊया, अपहरणाच्या घटना रोखूया. वाह शेवंता, काय अप्रतिम स्वयंपाक करतेस का. तृप्त झाले मी. खरी अन्नपूर्ण आहेस तू. आणि असं जेवण करून वाढत राहिलीस ना तर वजन वाढेल माझं. धन्यवाद ताई. माझं घो पण मका यात सांगता की माझ्या हाताक चव हा म्हण. खो म्हणजे तुझा नवरा बरोबर. अगं, मी यापूर्वी कधी तुला तुझ्या घरी कोण कोण असतं हे कधी विचारलंच नाही. खरं तर तुझं लग्न झालंय हेच मला खरं वाटत नाही. बरं मला सांग ना, कोण कोण असतं तुझ्या घरी, काय करतो तुझा नवरा. माझे हे आहेत ना ते रिक्षा चालवतात ताई. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, कधी पण जातात. आणि घरी माझ्या सासू सासरे आहेत. सासू हय असता आणि सासरे तिकडे गावात शेतीची कामं असतात ना म्हणून. म्हणजे घरची परिस्थिती बेताचीच आहे म्हणायची. उपयोगी पडेल मला. शेवंता, तुझी खूप ओढाताण होत असेल ना. बिचारी, कष्ट करून पार कोमेजून गेलीयस ग. खरं तर इतकी देखणी आहेस तू. तुझं बोलणं, तुझा आवाज इतका लाघवी आहे. कुणालाही भुरळ पडेल अशीच आहेस तू. पण तुला खूप कष्ट करावे लागतात ना. तुझ्या या सौंदर्याची दखल आजपर्यंत कधीच कुणीच घेतली नसेल, हो ना. पण मी आहे ना, मी करेन तुझ्यासाठी काहीतरी. होय ताई, आलेच आम्ही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. शेवंता, तुला इंग्रजी पण बोलता येतं. छान. ताई ते काय ना, आजूबाजूच्या घरांमध्ये जाते ना मी काम करायला, तर ते बोलतात घरात त्यांच्या. वाईस वाईस त्यांचं ऐकून शिकले. येते हा ताई. म्हणजे घरची परिस्थिती बेताचीच आहे म्हणायची. ए थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. तुला काय लागलं तर मला सांग, मी आहे इथेच बसली. ए मिठू सुन ना, बोल ना. ये श्वेता ताई, प्रेरणा ताई कहीं दिखाई नहीं दे रही, मतलब बाहर गए क्या. अरे हो, ते काय झालं ना, प्रेरणा दिला ना अजित जिजूंची आठवण येत होती. तिला भेटायचं होतं. खूप दिवस झाले तसेही ते भेटले नव्हते ना. मग प्रेरणा तिला एकटीला कसं पाठवणार, म्हणून श्वेता म्हणाली मी जाते तिच्याबरोबर. मग ती गेली. अच्छा ये बात है. नहीं मतलब मेरे कहने का मतलब ये था कि घर एकदम असं शांत शांत वाटतं यार. सगळे असल्यावर कसं एकदम हॅपनिंग वाटतं, एकदम मजा येते नाही का. आता आले ना की वाटेल तुला घर हॅपनिंग. हे बघा, नाव काढतात आली. अरे हेलो. हाय. आइए आइए. येस. हर्षित, हा. आता वाटेल तुला घर भरलेलं. क्या यार. काय ग, म्हणजे काय. काही नाही अगं, तुम्ही कोणी नव्हतात ना
त्यामुळे हर्षित म्हणत होता घर खाली खाली वाटतंय, म्हणून मी म्हटलं आता वाटेल तुला घर भरलेलं. तू एकटीच आलीस, म्हणजे प्रेरणादी नाही आली तुझ्यासोबत? अगं अजित प्रेरणाला घेऊन रुटीन चेकअपसाठी गेला होता. झाल्यानंतर काय माहिती काय वाटलं त्याला. तो म्हणाला 3-4 दिवस कॅफेला जाणार नाही. प्रेरणा म्हणाली छान, मग गेली त्याच्याबरोबर. तसंही प्रेरणादीला आठवण येत होती तुमची. मला पण खूप आठवण येते यार तेजाची. पर क्या ना आजकल वो कहाँ बाहर रहती है, गड़बड़ करती है, कुछ पता ही नहीं चलता. मैं जब भी उसको फोन करता हूँ ना तो वो कुछ अलग ही लैंग्वेज में बातें करने लगती है. पता नहीं यार क्या मतलब प्रैंक कर रही है, आई डोंट नो. यार याला डाऊट येतोय तेजाचा. आपण तेजाला फोन करून सांगूया का की तू जरा अलर्ट राहा, जरा सांभाळून राहा. ए पण लगेच नको फोन करायला, म्हणजे तसंही ती टेन्शनमध्ये असते आणि खूप प्रेशरमध्ये काम करते ती. हे ऐकलं तर अजून प्रेशर येईल तिला. प्रेशर? क्या? एक मिनट, ये क्या बातें चल रही हैं? मतलब तेजा को कोई प्रेशर है क्या? हर्षित, तेजाच्या ऑफिसमध्ये कामाचं खूप प्रेशर आहे. त्याबद्दल बोलत होतो आम्ही. तिचा कॉल आला होता ना, तर मग आम्हाला वाटलं की ती आता ऑफिसवरून घरी येणार आणि घरी जेवण बनवणार, त्यापेक्षा तिला कशाला एवढं प्रेशर, आम्ही बनवतो काहीतरी. अच्छा, तेजा को प्रेशर है तो फिर ये बात उसने मुझे क्यों नहीं बताई? नहीं, मैं जानता हूँ कि तुम्ही सगळे तिचे फ्रेंड्स आहात. तिचे जे काही प्रॉब्लेम्स असणार ते ती तुमच्याशी शेअर करणार. पर मैं भी उसका पति हूँ ना यार, मेरा भाई कोई तो हक बनता है. आजकल वो क्या करती है, कहाँ रहती है, कुछ समझ में नहीं आता. वो कुछ बताती ही नहीं है. देखिए, मेरा प्रॉब्लम ये नहीं है. मेरा कहने का मतलब ये है कि अगर उससे कोई भी प्रेशर है, वो किसी भी प्रॉब्लम से जूझ रही है, तो उसको मुझे तो कुछ बताना चाहिए ना. ते काय आहे ना हर्षित, तुला सांगितलं असतं, पण उगीच तुला प्रेशर येईल ना आणि मग तू टेन्शन घेशील, म्हणून तुला नाही सांगितलं रे. अच्छा, मला प्रेशर येणार, मला टेन्शन नको, ठीक आहे. अगं मिठू, प्रेरणाने सांगितलंय की तिच्या काही गोष्टी वल्लरीच्या घरात आहेत, तर त्या बॅगेत भरून पाठवून द्या म्हणून. चल हां, आलोच. ये चल चल चल. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली बरं का. शाबास. टेम्पो किती वाजता पोहोचणार आहे वाशी गोडाऊनला? तरी साधारण 11 वाजता. काय ना की त्या टायमाला तिकडं कोणी भटकत नाही, त्यामुळे आपल्याला पोरी काढायला बरं होईल. यावेळी मला कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, कळलं? हो. मागच्या वेळी काय घडलं होतं लक्षात आहे ना? असंच परत यावेळी घडलं तर तुला घरी सोडेन मी. दरवेळी नुकसान परवडत नाही मला. बोला मालकानू. मालकानू? ये कौन मालकानू? तेजा, मैं हर्षित बोल रहा हूँ. तू तेजा ही बोल रही है ना?
अहो आता तुम्ही मका फोन केलाय तर मीच बोलणार ना. हा बोला. एक मिनिट तेजा, तुझे क्या हुआ है? तू प्रेरणाताई सारखं का बोलतेय? आता रिक्षा बंद पडली म्हणजे मका काय सांगता, मी मेकॅनिक आहे काय? पैसे नाही हा, माझ्याकडनं तुम्हाला एक पैसा मिळूच नाही, आधी सांगून ठेवतंय. माझ्या आईशी बापसाग मध्ये आणायचं काही काम नाही, हे पण सांगून ठेवतोय तुमका. तेजा, तू क्या पागलों जैसी बातें कर रही है? कुछ भी पकड़ी जा रही है? हेलो तेजा, तू सुन रही है कि नहीं? तेज, हेलो, नॉनसेंस. बघितलं बघितलं, ठेवलं नाही फोन. ताई तुमचं सांगते मी, असंच करतात हे. शांत हो, शांत हो. मला सांग, एवढ्या तावाने कोणाशी बोलत होतेस? ताई माझं घो नेहमीच झालंय ताई, मला इतकं कंटाळा आलाय म्हणून सांगते तुम्हाला. मग पैसे मागत होता, आता काय तर रिक्षा ठोकल्यानी, आणि साधी सुधी नाही, चांगली पिऊन ठोकल्यानी. मी का म्हणून द्यायचे पैसे प्रत्येक वेळेस? मी नाही देणार, मी सांगून टाकलं. असं वाटतं ना ताई कधी कधी जाऊन कुठेतरी जीव देते, म्हणजे या सगळ्यांच्या जीवाला शांतता मिळेल. ताई शेवंता, तू आधी रडणं थांबव आणि नको एवढी चिडचिड करून घेऊस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या नवऱ्याशी नेहमी प्रेमाने बोलावं, नीट वागावं. यार व्हिडिओ सेव्हच नाही झाला. वर्षी कशाला मध्ये कॉल केलास? मिठून प्रेरणाचे कपडे भरलेत ग मी सगळे. अजून काय राहिलंय बघ ना आत. आत तर काय राहिलेलं नाहीये. तू औषधं घेतलीस? नाही, औषधं नाही घेतलीत अजून. थांब, हे घे. काय यार, या पोरीचं भीतच असतं काहीतरी. एक मिनिट थांब. हे यार, तिचा जो मेसेज आलाय म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट असेल. हो नो, अगं ती म्हणते की मंजुषाने ना त्या मुलींना वाशीच्या गोडाऊन मध्ये लपवून ठेवलंय आणि ती थोड्या वेळाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, काय करायचं आता? काय बाई आहे यार ही. हिचे कुठे कुठे अड्डे आहेत. चेहरा तर काय एकदम साळसूतपणाचे भाव असतात अख्खा वेळ. मायाची मूर्तीच जणू. काय ते गोड गोड बोलणं. हे वल्लरीचा व्हॉइस नोट आलाय ग्रुपवर. तेजातही घाबरू नका, आणि जो गुंड आता अड्ड्यावर जायला निघणार आहे त्याच्या पाकिटात किंवा बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस टाका, म्हणजे तो कुठे जातोय आणि त्यांचा अड्डा नेमका कुठे आहे हे आपल्याला कळेल. ऐक ना, तेजाला कॉल करूया का? तिने व्हॉइस नोट ऐकली नसेल तर. तेजातही घाबरू नका, आणि जो गुंड आता अड्ड्यावर जायला निघणार आहे त्याच्या पाकिटात किंवा बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस टाका, म्हणजे तो कुठे जातोय आणि त्यांचा अड्डा नेमका कुठे आहे हे आपल्याला कळेल. हॅलो तेजा, वल्लरीची व्हॉइस नोट ऐकलीस का? हो मी ऐकली व्हॉइस नोट. हो मी प्रयत्न करते. शेवंता, काय म्हणताय? झाली ना रिक्षा नीट? मग मी सांगत होते ना तुमका. आता ना जरा काम करा, जरा जास्त करा, पैसे आणा घरी, तर दारू ढोसत बसाल. ठेवतंय. नवऱ्याचा फोन होता का? झाली रिक्षा नीट? होत आहे. बाहेर आनंद आलाय, त्याला चहा दे. मला बाहेर जायचंय, मी आवरते. यार आता काय करायचं? श्वेता, एक काम कर, तू प्रेरणा तिकडे जा, मी त्याच्यासोबत जाते. तू बरी आहेस ना? तू एकटी जाणार आहेस त्याच्याकडे? असं काही करू नकोस. अगं पण काही ऑप्शन नाहीये, काहीतरी करावं लागेलच ना. आम्ही करू मॅनेज. चल 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 चल. हे मी येतोय लवकरच. आजचं काम परफेक्ट झालं पाहिजे बरं का. कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला नकोय, कळलं? चाय घेताय ना आनंद?
राव काय बोललीस? नाही चाय घेताय? नाही नाही, त्याच्या अगोदर काय बोललीस? माझं नाव घेतलंस ना, घे की परत. इश मी नाही. चाय? काय करतेस? अगं हातावर चहा साठवलास. सॉरी ना आनंद राव. ठीक आहे. मी काय म्हणते, त्या का पाणी लावता काय म्हणजे झोमणार नाही. चाय? चाय आता नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस आला ना तेव्हा दे. आता मी जरा घाईत आहे, आता मी निघतो. ठीक. तेजा, म्हणून तू मोबाईल डायरेक्ट बॅग मध्ये टाकलास? काय करू आता, ट्रॅकिंग डिव्हाइस होतं माझ्याकडे पण तेवढा वेळच नव्हता अगं. जशी मला संधी मिळाली तसं काही सुचलं नाही, मी टाकला मोबाईल पटकन त्याच्यात. तेजा यार, असे इम्पल्सिव्ह डिसिजन नको घेत जाऊस. मोबाईल किती महत्वाचा आहे माहित आहे ना तुला. आणि जर तू पोलिसांना सांगितलं असतं तर त्याने ट्रॅक केलं असतं ना. आता ना सगळ्यात आधी ना आपल्याला तो मोबाईल शोधून काढला पाहिजे. जर चुकूनही तो मोबाईल त्यांच्या हाती लागला ना तर वाट लागेल आपली. आपलं मिशन पण फेल होऊ शकतं. नाही नाही, असं हे बघ, असं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मी जेव्हा टाकला होता ना तेव्हा असा आतमध्ये चोर कप्प्यासारखं काहीतरी होतं, तिकडे टाकला होता. नाही मिळणार ना. तेजा का है? हर्षित, तेजा यार, तेरा फोन कहाँ पे है? मैं कितनी बार ट्राई कर रहा हूँ, तू उठा नहीं रही है. अरे ॲक्च्युली तुला सांगायचं राहून गेलं. माझा फोन खराब झाला, मी रिपेअर करायला टाकला होता म्हणून मला. हाँ यार, सुबह मैंने जब उस पे फोन किया तो अलग ही सीन हुआ. कोई औरत ना प्रेरणाताई की भाषा में बात कर रही थी. मुझे मालकानू मालकानू ऐसा कुछ बोल रही थी. जाऊ दे ना हर्षित. आता ती म्हणते ना की की तिचा मोबाईल बिघडला होता, तिने रिपेअरला टाकलाय. ते काय आहे ना, क्रॉस कनेक्शन होतं कधी कधी. होईल रिपेअर, आता होईल सगळं नीट. हाँ सही है, रिपेयर हो जाएगा. सुन, एक काम करते ना, चल प्रेरणाताई को मिलके आते हैं. जाऊया आपण. तू पुढे होतोस का? म्हणजे आम्ही येतो ना, मागणं येतो. मतलब मी एकटा आधी जाऊ मग तुम्ही येणार, ऐसा क्यों कर रहे हैं? मतलब एक साथ ही जाते हैं ना. अच्छा, मतलब आपका कुछ अलग प्लान तय हुआ है तो ठीक है, कोई बात नहीं, मैं अकेले ही जाता हूँ. तुम्हाला यायचं तर या, नाही तर फिगर आउट. अरे सगळं मॅनेज करावं लागतं यार. शांत हो. मिठू सापडलं. हे बघ, कुठे वाशीच्या इथे कुठेतरी आहे ना. हा हो, वाशीच आहे. हो, पण आपल्याला पोचायला वेळ लागेल ना ग. वाजले बघ किती. यार आता 9 वाजलेत. आपण आता लगेच निघालो तरी 1.5 तास लागेल पोचायला. पण तो माणूस तर म्हणाला होता की 11 वाजता तो टेम्पो घेऊन निघणार आहे. यार मला कळत नाहीये काय करायचं. कसे पोहोचू आपण? आपण जायचं का दोघींनी? हे पण ना, आपण जण सेफ आहे का ग? म्हणजे आपण दोघीच जाणार ना, आणि तिथे किती लोक आहेत आपल्याला काहीच माहित नाहीये. ते पण आहे.
मला ना काही कळत नाही काय करायचं. मला फक्त त्या मुलींची काळजी वाटते ग. आपण काहीतरी कर. ऐक ना, निवेदिता मॅडमना फोन करून विचारूयात का काय करायचं ते. हो, त्यांना फोन करूया, त्याच आपल्याला गाईड करतील. हॅलो निवेदिता मॅडम. सगळी पाखरं एकाच गाडीत असली तरी नंतर वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवली जाते. म्हणजे ज्या ज्या देशाचा टॅग पाखरं त्या त्या देशात पोहोचते. आणि एकदा उडून गेलेली पाखरं परत त्याच फांदीवर येणार नाही. प्रिय प्रेक्षक, सध्याच्या कठीण परिस्थितीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या लहान मुलांच्या अपहरणाच्या अनेक बातम्या आपल्या समोर येत आहेत. भीतीचे वातावरण निर्माण होणे अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. पण या परिस्थितीत या सगळ्याला घाबरून न जाता आपण सगळ्यांनी मिळून त्यावर उपाय करणं जास्त गरजेचं आहे. या काळात आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्सच्या टेक्निक शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अशा परिस्थितीत त्यांना स्वतःचा बचाव करता येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय मिरची पावडर वापरणे, पेपर स्प्रे जवळ ठेवणे इत्यादी गोष्टी त्यांना शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रस्त्यात कोणतेही मूल एकटे दिसले तर जाऊन त्याची विचारपूस करणं, त्याच्या पालकांची माहिती विचारून त्याला त्याच्या पालकांपर्यंत नेऊन पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे. आणि समजा त्या मुलाला त्याची माहिती देता येत नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, म्हणजे ते मूल एका सुरक्षित हाती जाईल. चला तर मग सजग नागरिक होऊया आणि अपहरणाच्या घटना टाळूया. सगळी पाखरं एकाच गाडीत असली तरी नंतर वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवली जाते. म्हणजे ज्या ज्या देशाचा टॅग पाखरं त्या त्या देशात पोहोचते. आणि एकदा उडून गेलेली पाखरं परत त्याच फांदीवर येणार नाही हे नक्की. एक जरी चूक झाली ना तरी महागात पडेल. काम चोखच व्हायला हवं. सोडा सोडा मला. आई बाबा सोडा मला घरी जायचंय. गप्पा, एकदम गप्पा. काय तमाशा लावलाय? आणि किती वर्ष काम करताय हेच? अजून मुलींना औषध कसं द्यायचं माहित नाही तुम्हाला? आणि ते इंजेक्शन सोडा मला. सोडा. खूप सांगितलेलं कळतं. आई बाबा वाचवा मला. मला घरी जायचंय. सोडा सोडा मला. कळलं? यानंतर जर काही उलट सुलट घडलं तर याद राखा, संपवून टाकेन सगळ्यांना. माझ्या खास मर्जीतली एक बाई येणार आहे मुलींवर लक्ष ठेवायला. तोपर्यंत मुलींवर नीट लक्ष ठेवायचं. एक जरी मुलगी पळून गेली ना तर बघाच. आज काहीही झालं तरी मुली योग्य त्या ठिकाणी पोहोचायलाच हव्या. यावेळी पूर्ण खबरदारी घे. आपण करेक्ट जागेवर आलोत ना तेजा? म्हणजे तू नाव काय घेतीस ग तिच्या वगैरे? कप नाव मला माहित नाही बघ. मोबाईलवर तरी हेच लोकेशन दाखवलं होतं. फक्त प्रार्थना कर की पोलीस वेळेत पोहोचू दे. निवेदितच्या मॅमच्या सांगण्यावरून आपण पोलिसांना टीप दिली आहे खरी, आपलं आयडेंटिटी न कळता, पण ते आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतील ना?
हे बाई असं नको बोलूस, तुला कळतंय का? हा मॅटर खूप सिरियस आहे, साधं सुद्धा प्रकरण नाहीये. पोलिसांना आपल्याला सिरियसली घ्यावंच लागेल. ए कोण तुम्ही? इथे काय करताय? तू तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. आपल्या आपण पोलिसांची वाट नाही बघू शकत, कळतोय का तुला? आपल्याला आतमध्ये जावं लागेल. वी हॅव टू गो इनसाइड. चल. हा ठीक आहे. हा चला रे, पाखरं भरायची वेळ झाली पिंजऱ्यात. चल उचल, एक गेला उचल. ए कोण तुम्ही? हे थांब, ते मंजुषा मॅडमची बाई येणार होती ना, तेच असतील. अरे येडा का खोळा तू? हा मॅडम काय सांगितलं होतं आपल्याला? फक्त एक येणार. मग हे दोन कशा? हो, मीच आहे ती बाई. मी माझी असिस्टंट आहे. ए काय ग शाणे, मी तुझी असिस्टंट? काही बोलते ही. एकतर माझ्यामुळे तू मॅडमना ओळखतेस, कळलं का? माझ्यामुळे तू काम करायला लागलीस तिकडे, आणि आता काय तू माझी मॅडम? हट. एवढंच वाटतं ना, तर विचार ना मंजुषा मॅडमला फोन करून. चल ना मग, लाव ना फोन. आत्ताच दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. अरे कशाला बांधताय माणसासारखा? मॅडमला फोन लावायच्या आधी तुम्ही ठरवा तुमच्यामध्ये सिनियर कोण आणि ज्युनियर कोण. ए तू आता बोलतेस की मी तुझी वाट लावते. थांब, मी आत्ताच तुझी वाट ओके लावते. बाई, तू मॅडम, मी असिस्टंट. असंच राहायचं, कळलं ना? बघितलं ना? बाय द वे, ज्या कामासाठी तुला आणलंय ना, ते काम कर गुपचूप जाऊन, कळलं ना? मुलींना घेऊन जायचं आपल्याला, त्यांना मदत कर. तसे मी काय म्हणते, ही तशी माझी असिस्टंट आहे, हिला माझी कामं करावीच लागणार. यांना घेऊन जायच्या आधी मी म्हणते एक मस्त चहा वगैरे झाला असता तर है ना, जरा फ्रेश वाटलं असतं. म्हणजे मी तरी घेणार आहे चहा. आहे ना सोय इकडे? आहे ना? हां, मग तुम्ही येणार आहात का चहा कोणी? नाही. हे नाही काय, अरे मुलींना घेऊन जायचे, थंडी किती आहे बाहेर, आम्ही घेणार. ए असिस्टंट, जा चहा बनव जा पटकन सगळ्यांसाठी. ए स्काप खाली घे, खाली घे. मला ऑर्डरी नाही सोडायच्या आधीच सांगून ठेवतेय. मी फक्त माझ्या मॅडमसाठी काम करते, त्यामुळे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही, कळलं ना? मॅडमचा खूप विश्वास आहे माझ्यावर. सगळी सिक्रेट कामं सुद्धा त्या मलाच सांगतात, कळलं ना? मला घरी जायचं होतं, हे लोक खूप सतवतात मला. ताई मला वाचव ना. ए लांब, काय चालू आहे का तुझा? नुसतं आपलं कटकट. चल तिकडे, चल तिकडे, चल चल, जा तिकडे, झोप. चल झोप तिकडे. ए रडणं एकदम बंद. झोप तिकडे गपचूप. काही धाकात वगैरे ठेवलं नाही का यांना? काही जखमा वगैरे नाही येत ना यांच्या अंगावर? नाही काहीच नाही.
ठेवलंय ना तुम्ही यांना, मॅडमचा आदेश आहे तसा. हो हो. घ्या चहा. मला नकोय. अरे काय झालं तुला? हे उठ. हे उठ. काय झालं तुला? हे उठ ना. तू काय तर टाकलं चहामध्ये? हा तू टाकलं ना. कॉन्स्टेबल घ्या सगळ्यांना ताब्यात. प्लीज प्लीज घेऊन ना. माझा मोबाईल. ह्या बॅग मध्ये प्रूफ असू शकतात, आपण पोलिसांना देऊया. चल. साहेब, बॅग याच्यात कदाचित प्रूफ असू शकतात. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला महत्त्वाची बातमी दिली. पण तुम्ही आता इथे थांबू नका, लगेच निघा, कारण तुमची ओळख कोणालाही कळता कामा नये. ठीक आहे? हो साहेब. हो साहेब, पण ह्यातल्या 2 मुली आहेत ना, त्या आमच्या आश्रमातल्या आहेत. सो मी येऊ का पोलीस स्टेशनला? हो चालेल, या तुम्ही. चला घ्या ना. मिठू सांभाळू ना प्लीज. हो चल. काळजी घे. चला 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 चला. हा तेजा, क्या है सब? काय झालं ते? तुझे चोट लगी यार. क्या चल क्या रहा है? अरे काय नाही, मी काम करता करता मी पडले ऍक्च्युली, तेव्हा लागलं. एवढं काय नाही. तेजा, तू क्या बोल रही है? कुछ समझ में नहीं आ रहा यार. तू प्रेरणा त्याला भेटायला नाही आली, मिठू पण नाही आली, मी एकटाच जाऊन आलो. अरे सांगितलं ना मी तुला, एवढं काय नाही आहे. मला सांग, प्रेरणा कशी आहे? बरं वाटतंय का तिला आता? प्रेरणा ताई ठीक है, 3-4 दिवसांनी येईल ती. पण तू मेरी बात को टाल रही है. मैं कुछ पूछ रहा हूं. तेजा, क्या चल रहा है? तू कुछ छुपा रही है मुझसे? तू कोई प्रॉब्लम में तो नहीं है ना? हाँ, क्या गड़बड़ ना है ना? देख, मैं जबरदस्ती नहीं करना चाहता. तुझे बताना है तो बता, पण मला काळजी आहे तुझी, म्हणून मी विचारतोय. काय प्रॉब्लम है का? देख, तू मुझे कुछ बता नहीं रही, वो तो मैं जानता हूं, पर तू अपने दोस्तों को भी कुछ बता नहीं रही है. जब मैंने उनसे पूछा कि तेजा का क्या चल रहा है, तो किसी को नहीं पता. क्या हो रहा है तेजा? नाही आहे हर्षित, असं काही नाही आहे. तेजा, तू बदल गई है, कंप्लीटली बदल गई है. ठीक है, तुझे नहीं बताना है तो
खैर हाँ, तू रुक ये पे, मैं खाने के लिए कुछ लाता हूँ। I'm sorry हर्ष. मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. मला सांगता आलं असतं तर मी नक्की सांगितलं असतं. सॉरी. हा मिठू बोल ना. तेजा, अगं गार्गी आणि हे तशी अजून माझ्या सोबतच आहेत. काय करायचं मला कळत नाहीये ग. मी ह्या दोघींना घेऊन येते आपल्या घरी. ह्या दोघींना कुठल्याही आश्रमात ठेवणं खूप मोठी रिस्क घेण्यासारखं आहे आणि सध्या आपण ती रिस्क नाही घेऊ शकत. मी येते त्यांना आपल्या घरी घेऊ. नाही बरोबर आहे तुझं. तू त्यांना ना घरीच घेऊन ये. त्या सेफ असणं जास्त महत्वाचं आहे. तेजा, आपण जिंकलो अगं. आपली पहिली लढाई जिंकलो आपण. काय झालंय काय आपल्या माणसांना? कोणीच फोन करत नाहीये, उचलत नाहीये. हा आनंद सुद्धा ना. मॅडम, अहो ते सगळे गडबडीत असतील म्हणून फोन उचलत नसतील ना. हॅलो. हो मॅडम, धंदा करायचा नसेल ना तर तसं सांगा, पण शब्द देऊन फिरवू नका. आणि जे काही तुम्ही केलात ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील, लक्षात ठेवा. तुम्ही काय बोलताय नक्की? आणि धंदा करायचा नसेल म्हणजे? आपल्या धंद्यात शब्द आणि वेळ दोन्ही पाळणं महत्वाचं असतं मॅडम. माल पाठवायचा आजचा वायदा होता ना तुमचा. आम्ही किती वेळ गाडी घेऊन उभे होते ते, पण तुमचा माल आलाच नाही. आणि पोलीस पाळतीवरती असतात हे काय आम्ही सांगायला पाहिजे का तुम्हाला? आपलं डील कॅन्सल. या पुढे आपल्यात कोणतं पण डील होणार नाही हे लक्षात ठेवा. हो, असं काय बोलताय तो? काहीतरी घोळ झालाय. मी स्वतः माल पाठवायला सांगून आले तिथे. पाखरं एव्हाना पिंजऱ्यामध्ये भरली सुद्धा असतील त्यांनी. गाडी निघाली असेल, पोहोचेल थोड्या वेळात. थोडा धीर धरा, वाट बघा जरा. स्वतःबरोबर आम्हाला पण अडकवण्याचा प्लॅन केलाय का तुम्ही? लक्षात ठेवा, डबल गेम खेळाल ना तर खूप महागात पडेल. तुमची माणसं पकडली गेली हे पण नाही ठाऊक का तुम्हाला? आणि आता आमचा गेम होण्याची वाट बघताय. या सगळ्याची परिणाम भोगावे लागतील तुम्हाला, लक्षात ठेवा. गाढ झोपल्यात बघ ना. गेल्या काही दिवसात किती त्रास झाला असेल ना ग यांना. काय काय सहन केलं असेल त्यांनी. आता पण बघ ना, धड जेवले नाहीत ग नीट. नुसत्या रडत होत्या, इतक्या घाबरलेल्या होत्या, तशाच झोपल्या. तेजा, अगं धड बोलता येत नव्हतं का त्यांना. काय वाटत होतं ना मी तुला नाही सांगू शकत. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांच्यासाठी कुठलीच जागा सेफ नाहीये. पाठवायचं तरी कुठे हवंय ना. आश्रमात तर मी नाही जाऊ देणार आहे. मिठूताई, मला मंजुषाकडे जायचंय. त्या गुंडांनी आम्हाला किती त्रास दिलाय मला त्यांना सांगायचंय. प्लीज आम्हाला मंजुषाताईकडे घेऊन चल. गार्गी, गार्गी बेटा ऐक. मी काय म्हणते, तू
तू आत्ता आराम करतेस का? हां, आत्ता झोप, आराम कर. हवं असेल तर मी तुला काहीतरी खायला मागवते. नाही, आम्हाला मंजुषा ताईंकडे जायचं. बरं बरं ठीक, आपण जाऊया, आपण लवकरच जाऊया. हां, फक्त आत्ता तू झोप, आराम कर. मी काहीतरी खायला मागवते, ते आलं की मी तुला उठवते. हां, आत्ता आराम कर. गुड गर्ल. चल. भेटू. काय झालं तू अशी निघून का आलीस बाजूला? अगं तेजा, किती निरागस आहेत ग त्या. मंजुषा यांचा सौदा मांडून बसलीये, त्यांचं आयुष्य बरबाद करायला निघालीये, तरी अजूनही तिच्याकडेच जायचं म्हणतायत. यातलं त्यांना काहीच माहित नाहीये. त्या बाईने भुरळ घातली आहे ग यांना. यांच्या डोळ्यावर मायेचा असा पडदा टाकलाय की त्यांना कल्पना सुद्धा नाहीये की मंजुषाच त्यांना विकायला निघाली. त्यांना माहितीच नाहीये की त्यांना कोणापासून धोका आहे. मिठू, या बाईला ना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आणि आता ही जबाबदारी आपण घ्यायची. तेजा, मी ना ठरवलंय, ह्या दोघींना ना इथे नाही ठेवायचं. सेफ नाहीये. मी नाही, ह्या दोघींना ना साताऱ्याला आईबाबांकडे पाठवते. तिथे सेफ राहतील, म्हणजे कुणाचीच नजर पडणार नाही त्यांच्यावर. कारण आश्रमात पाठवलं तर मंजुषाला कुठून तरी खबर लागेलच. नाही, बरोबर आहे तुझं. तसंच करूया. एकदम बरोबर बोलतेस तू. नमस्कार प्रिय प्रेक्षक हो. लहान मुलांच्या अपहरणाच्या बातम्या पेपरमध्ये वाचून किंवा टी व्हीवर पाहून भीतीचं वातावरण पसरणं ही साहजिक गोष्ट आहे. आपल्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवणं, सेल्फ डिफेन्सची साधनं समजावून सांगणं, हे सगळं तर आहेच, पण त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना आजूबाजूच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं. मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांना मुलांना घ्यायला किंवा सोडायला कोण येणार आहे याची पूर्वकल्पना द्यायला हवी. फक्त शिक्षकांनाच नाही तर आजूबाजूच्या किंवा इतर मुलांच्या पालकांना सुद्धा विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगणं किंवा त्यांच्याकडून ऐकणं महत्त्वाचं आहे. फक्त आपलीच नाही तर इतर मुलं सुद्धा आपलीच जबाबदारी आहेत असं समजून त्यांच्यासुद्धा सुरक्षिततेची काळजी आपण घ्यायला पाहिजे. संकट आपल्या दारापर्यंत येण्याची वाट बघायला नको. चला, आधीच सजग होऊया, एक जबाबदार नागरिक बनूया आणि लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना टाळूया. ताई, काय झालं ताई? नाही म्हणजे आज ब्लॅक कॉफी, चाय नाही? डोकं दुखतं? इतकं दुखतं? काय झालं सांगा ना मका. बास, किती प्रश्न विचारशील. खूप डोकं दुखतंय माझं, माझी बोलायची सुद्धा इच्छा नाही. असा काय ताई? माझ्याकडे ना एक म्हणजे भारी भारी उपाय हा एकदम. सांगू काय उपाय आहे? आले. हे बघा, हे बघा. मुंबईला लागली कुणाची तरी नजर. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून होत आहेत लहान मुली गायब. नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरातून गेल्या काही दिवसात लहान मुलींच्या गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बाई, काय पण एक एक लोक असतात ना ताई. आता एकीकडे तुमच्यासारखी माणसं अडले नडलेल्यांना मदत करतात, गोरगरिबांना मदत करतात, आणि हे बघा हलकट मेले नालायक लोक. काय हो, काय करायचं यांचं? असा राग येतो ना ताई, असा वाटतं ह्यांच्या ना मुसक्या आवळून पंख्याला उलट टांगून खालून मिरचीची धुरी देऊ कोई.
किंवा असं भर रस्त्यात यांना चापकाने फोडू गोळ्या. बास अगं, किती बोलशील? गप्प राहा जरा. आधीच माझं डोकं ठणकतंय आणि तू ती बडबड. आणि सकाळी सकाळी असं कुणाला शिव्याशाप देणं चांगलं नसतं. त्यापेक्षा तू जा ना आत स्वयंपाकघरात जा आणि छान खायला काहीतरी बनवजा. बरं ताई. राहिला ताई कुठे कुठे तुम्ही ना आज जा, मी सांगते. का पण तुम्ही आज जा ना, आज जा. ठीक आहे. तू हे बघा, तुमच्यामुळे आमचे जे काही नुकसान झाले ना, त्याचे काय करणार आहात तुम्ही? ते कसं भरून देणार तुम्ही? तुम्हाला आम्हाला भेटायला यावंच लागेल. हे बघा, ऐकून घ्या माझं. मी तुम्हाला आधीच सांगितलं मी सगळं व्यवस्थित करेन म्हणून. माझ्यावर विश्वास ठेवा. हो मॅडम, तुमची माणसं पकडले गेल्यापासून ना आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. पोलिसांनी 3rd डिग्री दिली ना, तर ते सगळं ओकतील पोलिसांसमोर. तुम्ही पण फसाल आणि आम्ही पण. आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही. माझा माझ्या माणसांवरती पूर्ण विश्वास आहे. 3rd डिग्री काय 4th डिग्री दिली ना तरी सुद्धा तोंड उघडणार नाहीत. आणि जीव घेतला तरी माझं नाव सांगणार नाही. हो हे बघा, आम्हाला काय माहित नाही. तुम्ही आम्हाला भेटायला यायचं. या मॅटरमध्ये आम्हाला कसलीही रिस्क घ्यायची नाहीये. तुम्ही येताय की उचलू तुम्हाला? येते भेटायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला धमकी देताय. माझे हात दगडाखाली आहेत म्हणून ऐकून घेते सगळं. नाहीतर ही मंजुषा काय चीज आहे हे दाखवून दिलं असता मी. मामात बाप करत नाही मी. हो मॅडम, जास्त बोलू नका. कुठे भेटायचंय ते सांगा. एक कॅफे आहे, काहीतरी विचित्र नाव आहे त्याचं. कॅफे 4 मुलं पाय. तेजस्वी, तुला कळत नाहीये का? आपल्याकडे वेळ नाहीये. द क्लायंट वॉन्ट्स अ प्रेझेंटेशन राईट नाव. आपल्याला ते द्यावंच लागेल, कारण त्यावरच आपला संपूर्ण प्रोजेक्ट अवलंबून आहे. ऐका ना, हे बघा, आत्ता आय एम स्टक समवेअर. ओके, मी आत्ता नाही येऊ शकत. माझं खूप महत्त्वाचं काम आहे बाहेर आणि इतकी इमर्जन्सी आहे का? आपण उद्या पण करू शकतो ना? नो सॉरी तेजस्वी, आपल्याला ते करावंच लागेल. तू जरा याची ग्रॅव्हिटी लक्षात घे. ओके, यावर आपलं संपूर्ण प्रोजेक्ट अवलंबून आहे. तुला कळत नाहीये का? तुला ऑफिसला होत नसेल तर आपण तुझ्या कन्व्हिनियंट प्लेसवर प्रेझेंटेशन देऊ, पण हे आजच होणं गरजेचं आहे. ओके ओके, तुम्ही एक काम कराल प्लीज. बाहेर कुठेतरी, म्हणजे 4 मुलं पाय, यू नो दॅट कॅफे राईट? तर प्लीज तुम्ही सरांना सांगा की क्लायंटला रिक्वेस्ट करा की त्या कॅफेमध्ये या, मी तिकडे प्रेझेंटेशन देते. ओके 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 ठीक आहे. किती बरं वाटतंय का या मुलींना असं बघून. तुझ्यामुळे मोकळा श्वास घेत आहेत त्या इथे. तू बरं केलंस त्यांना इथे आणलंस. जे काय झालं त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीशी मदत होईल त्यांना. पण नशीब छान आहे बाई या मुलींचं. एकदा वल्लरीमुळे आणि एकदा तुझ्यामुळे आणि तेजामुळे वाचल्यात त्या. हो ना. अगं, आता कुठे नॉर्मल वाटतायत तुला? सतत तेच विचार मनात येत होते, त्यामुळे म्हटलं थोडंसं खेळूया.
मग आता बघ ना किती छान रमल्यात त्या. पण एक प्रॉब्लेम आहे ग, थोड्या वेळासाठी का होईना आश्रमात जावंच लागेल ना. ताई मिठू ताई, ताई नको ना का जाऊस, का जातेस तू? नको जाऊस ताई, भीती वाटते का मला. हे बघा, मी कुठेही जात नाहीये, पण मला सांगा तुम्ही असं खात असताना उठून कसे काय आलात? मी काय सांगितलं तुम्हाला? सॉरी ताई, तू आम्हाला सांगितलं होतंस अन्नावरून उठणं म्हणजे अन्नाचा अपमान असतो. सॉरी ताई, पुन्हा नाही करणार कसं. किती गोड आणि समजूतदार मुली आहेत ग या. शिकवलेलं सगळं लक्षात आहे यांच्या. या परिस्थितीत सुद्धा किती बॅलन्स्ड वागतायत. पर्याय नसतो ग यांना. समजूतदारपणा ही परिस्थिती शिकवते या मुलांना. आपले लाड हट्ट पुरवणारं ह्या जगात कुणी नाही आहे ह्याची जाणीव क्षणोक्षणी होत असते ग यांना. आणि नाहीच झाली तर आजूबाजूची लोक करून देतातच ना. मिठू, तुझी जर हरकत नसेल तर मी काही दिवस यांना माझ्या घरी घेऊन जाऊ का? म्हणजे थोडासा चेंज मिळेल यांना. जे काय चाललंय त्यातून बाहेर पडायला अजून मदत होईल. आणि या दोघी तिकडे आल्या ना तर कैलासला सुद्धा बरं वाटेल. हो, तसं झालं तर खूप छान होईल. म्हणजे आई बाबा यायला अजून 2-4 दिवस आहेत, तोवर जर ते तुझ्या घरी राहिलेत तर खूप सेफ राहतील. अगं हे तर श्री गार्गी, ऐका ना, ही आहे ना, ही श्वेताताई आहे. तुम्ही जाल ना तिच्या घरी राहायला? ताई, ताई नको पाठवस आम्हाला. नको ताई, प्लीज नको. ह्या पण आम्हाला दत्तक घ्यायला आल्यात ना, तर नाही जाणार आम्ही हिच्यासोबत. हो हो, असं काय करताय? हो ताई, नको दत्तक घ्यायला. आधी ते काका काकू आले होते ना दत्तक घ्यायला, खूप वाईट होते, खूप त्रास दिला. हो, खूप मारायचे, ओरडायचे आणि उपाशी पण ठेवायचे. नको जाऊस ग आम्हाला सोडून कुठे. ताई, ह्या पण तसंच करणार. नाही. नको ना ताई, नको नको ताई, नको. शांत प्लीज प्लीज प्लीज. हे बघा, मी तुम्हाला त्रास द्यायला नाही आले. मी खरंच काही करणार नाही तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा यार, प्लीज. खरंच हे बघ, मला तुम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या घरी या ना. किती मस्ती करायचं तुम्ही. काय झालं दादा? गाडी बंद पडली आहे वाटते. अरे, आपली गाडी जाणार नाही का इथून? नाही जाणार. अरे बापरे, ही तर मंजुषा. हिने जर या दोघींना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐका ना, किती मस्ती करायचा यार. आता पण आपण एक गेम खेळूया. मी तुम्हाला सांगते, तुम्ही ना 1 ते 100 आकडे मोजायचे, पण डोळे बंद करून. हां, काहीच बघायचं नाही. आणि हळूहळू 100 पर्यंत मोजायचं. मग मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. करूया स्टार्ट. जर का मोजणं थांबवलं किंवा डोळे उघडलेत तर सरप्राईज कॅन्सल. स्टार्ट. 1 2 3. असं नाही. 1 मिनिट. हळू हळू, नो चिटिंग. आणि बघायचं नाही. हळू हळू हळू. 4 5 6 7 8 9 10. एक्सक्यूज मी ताई, काही प्रॉब्लेम झालाय का? माझी गाडी बंद पडली आहे आणि माझा ड्रायव्हर नाही आहे माझ्यासोबत. त्यामुळे कळत नाही आहे काय करावं. मी मेकॅनिकला पण फोन करते पण लागत नाही आहे. पण डोंट वरी, मी माझ्या ड्रायव्हरला सांगते काय झालंय ते बघायला. हो चालेल, आलेच. तुषार दादा, जरा बघता का या गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय?
आपण याआधी कधी भेटलोय का? तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय. नाही आपण कधीच भेटलो नाही आहोत. पण असं होतं ना की एखाद्या माणसाला बघून आपल्याला वाटतं की अरे आपण भेटलोय, चेहरा ओळखीचा वाटतो. म्हणजे एका माणसाच्या चेहऱ्यासारखे दुसरे चेहरे आपल्याला दिसतात, तसं असेल. कदाचित तसंच असेल. काय ना, मी दिवसभरात अनेक माणसांना भेटत असते, त्यांच्याशी बोलत असते, त्यांचं ऐकत असते, त्यामुळे असेल कदाचित. पण सगळे चेहरे नाही लक्षात राहत. हा, ज्यांच्याशी चांगल्या गप्पा होतात ते मात्र लक्षात राहतात. नाही, आपल्या गप्पा झाल्याच नाहीत. म्हणजे आपण कधी भेटलोच नाही आहोत, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते. तुम्हाला भास होत असेल. हा, झालं का? ठेवा. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. अरे हो, खरं तर एका महत्वाच्या कामासाठी जात होते आणि वाटेत हे असं झालं, पण तुम्ही देवासारखे धावून आलात. धन्यवाद. नाही प्लीज तुम्ही धन्यवाद वगैरे म्हणू नका. इट्स माय प्लेजर. थँक्यू. 99 100 सताई मंजुषाताई मंजुषाताई मंजुषाताई. अगं काय चाललंय? कोण? नाही, मंजुषाताई कसल्या? कोण मंजुषाताई? इथे का असतील त्या? नाही 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 नाही, तुम्हाला भास झाला असेल. त्या मंजुषाताई का असतील? नाही नाही, डोंट वरी. दादा ऐका ना, गाडी परत बुलबुल बागेच्या दिशेने वळवा. खूप उशीर झालाय, वेळेत पोचायला हवं. अरे श्वेता, आणि तुम्ही इतके लगेच कसे परत आलात? सांगते आत येऊ तर दे. जा आत बसा. आम्ही आलो. या आत बसा तुम्ही थोडा वेळ. हा, आलो आम्ही. हा, अगं काय झालं? तू अशी अचानक परत का आलीस? आपल्या पाठीशी देव खरंच उभा आहे म्हणून वाचलो होतो आपण. आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. काय सांगू तुला? काय झालंय नेमकं? स्पष्ट सांग ना प्लीज. सांगते. आम्ही इथून बाहेर पडलो आणि आम्हाला कोण दिसलं असेल? कोण? मंजुषा. अगं तिची गाडी रस्त्यात बंद पडली होती. तिचा ड्रायव्हर ती गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही अशा ठिकाणी होतो ना की तिला अवॉइड करून जाऊच शकलो नसतो. मी एवढी घाबरले होते ना, म्हटलं जर हिने आपल्याला पाहिलं तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. आता मला फक्त एवढंच वाटत होतं की या दोन मुलींनी तिला बघू नये, नाही तर म्हणतील की आम्हाला मंजुषाताई बरोबर जायचंय. मला काय सुचलं नाही. मी म्हटलं की डोळे बंद करा आणि 100 आकडे मोजा. तेवढ्यात काय माहिती काय झालं, माझ्या ड्रायव्हरने जाऊन तिची मदत केली आणि तिची गाडी सुरू झाली. बरं, ती निघाली आणि तेवढ्यात या मुलींनी पाहिलंच तिला. ओरडल्याच त्या मंजुषाताई म्हणून. नशीब तिने ऐकलं नाही, नाहीतर आज सगळं संपलं असतं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा ती बाहेर फिरतेच आहे ग. ती एवढं सगळं होऊन बाहेर फिरते, ह्याचा अर्थ तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आपल्याला तेजाला इन्फॉर्म केलं पाहिजे. हार तेजाला कसं नाही कळलं? माहित नाही ग. लागत नाहीये फोन. माझ्यावरती विश्वास ठेवा. सगळा प्लॅन व्यवस्थित ठरला होता. सगळ्या सूचना नीट दिल्या होत्या. मी स्वतः तिथे जाऊन आले. पण हे सगळं कसं घडलं काहीच कळत नाहीये. सगळी माणसं माझ्या विश्वासातली होती आणि आता समस्या अशी आहे की मी त्यांना जाऊन तिथे विचारूही शकत नाहीये की काय घडलं, कसं घडलं. कारण तिथे गेले तर पोलिसांना संशय येईल. परत त्यातल्या 2 मुली माझ्या आश्रमातल्या होत्या. पोलिसांनी लक्ष देऊन जर कारवाई केली असती ना तर एव्हाना त्या परत आल्या असत्या. त्या परत नाही आल्यात अजून. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय.
अरे क्या तेजा भाई कैसा है आज सुबह सुबह इधर? अजित ऑफिसची मीटिंग चालू आहे. सॉरी सॉरी. काही आणू का तुम्हाला? कॉफी चालेल. कॉफी घ्याल ना? कॉफी कॉफी चालेल आणतो. सॉरी सॉरी. कॅरी ऑन. ए अभिषेक इकडे. येस सर. ऐक, त्या मॅडम बसलेत ना क्लायंट बरोबर. हो. त्यांच्याकडून बिल घेऊ नकोस. ओके. त्यांना काय हवं नको ते बघ. आणि आपल्याकडे कॉफीची स्पेशल रेंज आहे ना, त्याच्यामध्ये एक स्पेशल कॉफी त्यांना दे. ओके सर. ओके. मॅडम ही आमच्या कॅफेची स्पेशल कॉफी आहे तुमच्यासाठी. का आणलीस? आम्ही मागवली नाही ना, मग घेऊन जा आणि बिल घेऊन ये. मॅम सरांनी सांगितलं तुमच्याकडनं बिल घेऊ नका. काय? कोणी सांगितलं? जा आणि बिल घेऊन ये. हो मॅम सरांनी सांगितलं तुमच्याकडनं बिल घेऊ नका. सरांना बोलव जा. नाही सरांनी सांगितलं बिल घेऊ नका तुमच्या. तुमच्या सरांना. सॉरी. काय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? एकतर आम्ही ही कॉफी मागवली नव्हती तरी हा घेऊन आला. त्यानंतर सांगितलं बिल दे तर म्हणतोय नाही. काय प्रकार आहे हा? अरे ॲक्च्युली मॅडम काय झालं, कन्फ्युजन झालं त्याचं. मी त्याला दुसरं एक बाळा या नाही, मी तुला दुसऱ्यांबद्दल सांगितलं तर तू बिल आणजा. हां ठीक आहे. हां सॉरी सर. सॉरी मॅडम. ॲक्च्युली कन्फ्युजन झालं ना. त्याला मी दुसऱ्यांबद्दल सांगितलं तो दुसरं काहीतरी समजला, त्यामुळे असं झालं. काय झालं, आमची फ्रेंड आली इथे तेजा नावाची. मी तिच्याबद्दल सांगितलं होतं, त्याला वाटलं तुम्ही म्हणून. शेवंता